आता दर गुरुवारी आपण आपलं आरोग्य आणि त्यातही आपलं वजन ह्याविषयी बोलतोय. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋतूनुसार योग्य तेवढं, योग्य तेच आणि योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे ह्याचा आज आपण विचार करणार आहोत. जवळजवळ होळी झाल्यानंतर लगेच आपल्याकडे उन्हाळा सुरूच झाला. पण त्याप्रमाणे आपण आपल्या खाण्यामध्ये बदल करतो का? बरेचदा काय होतं, आपल्या घरात जे काही बनतं तेच आपण बनवत राहतो, किंवा बाहेर सुद्धा आपण जे काही खातो ना त्याच्यामध्ये आपण काहीही बदल करत नाही. पण आता मात्र ऋतुमानानुसार योग्य तेवढं, योग्य वेळी आणि योग्य तितकंच हा मंत्र आपल्याला पाळलाच पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी इतकं काही आपल्याला सांगून ठेवलंय, पण आपण त्याचा काहीही उपयोग करत नाही. आता ऋतुमानानुसार पहिली गोष्ट आपल्याला बदलायची आहे ती म्हणजे आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतोय. आता उन्हाळ्यामध्ये हलक्या रंगाचे आणि एकदम हलके असेच कपडे घातले पाहिजेत, ते पण कॉटनचे. आता काही जण म्हणतील की कॉटन जास्त महाग आहे, पण बघा थोडा जर अभ्यास केला ना तर आपल्याला हवे तसे माफक किमतीमध्ये सुद्धा कॉटनचे कपडे आहेत आपल्याला, अगदी ऑफिसला घालण्यासाठी सुद्धा, घरी घालण्यासाठी सुद्धा. पण कॉटनचेच कपडे आपण वापरले पाहिजेत आणि सुटसुटीत. तो एक विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे. आता ऋतुमानानुसार बदलायचं म्हणजे फळं, कोणती फळं नेमकी खाल्ली पाहिजेत की ज्याच्यामध्ये वॉटरचं कंटेंट जास्त आहे, पाणी जास्त आहे, अशी जर आपण फळं खाल्ली तर आपल्या शरीराला नक्कीच थंडावा मिळेल. म्हणजे मोस्ट ऑफ द सगळीच फळं अशीच आहेत, पण एक त्याला अपवाद आहे, म्हणजे आपला लाडका हापूस आंबा. तो खाताना सुद्धा कोणती काळजी घ्यायची आहे, किती प्रमाणात खायचं आहे ते सुद्धा आपल्याला ठरवायला पाहिजे. तुम्ही म्हणाल कसलं काय, किती महाग झालाय, पण काही लोकांची घरची बाग सुद्धा असते किंवा आपल्याला भेटी देतात काही जण. पण ठीक आहे, तो एक वेगळा विषय. आपण आता फळांविषयी बोललो. दुसरी भाज्या, कोणत्या भाज्या आहेत ज्या शरीराला थंडावा देतात. कारण काही भाज्या, आता फॉर एक्झाम्पल मी सांगते, पालक, दुधी ह्या शरीराला खूप थंडावा देतात. तर आपण सुद्धा त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे थोडा, की कोणत्या कोणत्या भाज्या नेमक्या खाल्ल्या पाहिजेत आणि त्याच भाज्या आपल्या जेवणामध्ये आपण आता घेतल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट आहे धान्य. कोणती धान्य आहेत की जी शरीराला थंडावा देतील, त्या दृष्टीने पण त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आणि जसं मला वाटतं की नाचणी आपण म्हणतो की थंड असते, ती खाल्ली पाहिजे. चौथी गोष्ट आहे कडधान्य. आता कडधान्य सुद्धा काही प्रकृतीने उष्ण असतात, ती जर खाल्ली तर आपल्या शरीरातली उष्णता आणखीन वाढते. त्यामुळे त्याचा सुद्धा थोडा अभ्यास करायचा, तर बदल हे केलेच पाहिजेत. आणि पाचवी गोष्ट आहे की जे लोक नॉनव्हेज खातात त्यामुळे त्याच्यानी शरीरातली उष्णता खूप वाढते, ते सुद्धा किती प्रमाणात खाल्लं पाहिजे. आता जनरली मी म्हणते की जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाता तेव्हा त्याच्यासोबत पण एखादी भाजी आणि कोशिंबीर खाल्ली पाहिजे. पण आता ह्याच्यामध्ये आणखीन बदल म्हणजे तुम्ही त्याचं प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे नॉनव्हेजचं. आणि जर खात असाल तर त्यावेळेला भरपूर कोशिंबीर, आणि त्या कोशिंबीरीमध्ये सुद्धा शरीराला थंडावा देणारे घटक जास्त असले पाहिजे, जसे की काकडी, कांदा ह्या गोष्टी, आणि ती सुद्धा जास्त प्रमाणात घेतली पाहिजे. तेव्हाच आपलं शरीर जास्तीत जास्त थंड राहील आणि ह्या तापमानामध्ये आपल्याला बाकी शरीराच्या काही तक्रारी उद्भवणार नाही. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले काही ठरलेले मेनू असतात, आपण तेच बनवत राहतो. आता जेव्हा आपण भाज्या, फळं किंवा धान्य, कडधान्य ह्याच्यामध्ये बदल करायचा ठरवतो तेव्हा आपोआप आपला मेनू सुद्धा बदलेल. त्यामुळे पूर्ण कुटुंबानी एकत्र बसून नेमकं आपल्या घरामध्ये काय खाल्लं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलं, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ व्यक्ती ह्यांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. कारण काही गोष्टी ज्येष्ठ व्यक्तींना सोसत नाहीत किंवा लहान मुलांना मग आवडतात, पण त्याच्यात सुद्धा आपण हुशारीने काही बदल करून त्यांना सुद्धा जास्तीत जास्त शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी कशा मिळतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या स्वतःसाठी तर केलाच पाहिजे. त्यामुळे ह्या आठवड्यात आता ह्या उन्हाळ्यामध्ये नेमकं काय खाल्लं पाहिजे याचा नक्की विचार करा आणि त्याप्रमाणे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये बदल करा. आणखीन एक गोष्ट म्हणजे
आवश्यक तेवढं पाणी प्यायलाच पाहिजे. म्हणजे भले आपण तहान लागते म्हणून पितोच पाणी, पण जास्त पाणी प्यायला पाहिजे. आणि त्यातही पाणी पिताना सुद्धा आपण त्यात काही गोष्टी ऍड करू शकतो. आजकाल असे जार वगैरे मिळतात ना, मी तर काही ठिकाणी छान असे काचेचे वगैरे पण बघितलेत. त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं, समजा काय 3-4 लिटर पाणी त्याच्यामध्ये असेल. त्याच्यामध्ये सब्जा जो आपला मिळतो, जो शरीरासाठी खूप आवश्यक आहे, थंड ठेवतो शरीराला, ते सब्जाचं बी त्याच्यामध्ये टाकायचं. आणि पुदिन्याची पानं, तुळशीची पानं आणि लिंबाच्या अशा चकत्या, ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. रात्री टाकून ठेवलं तर खूपच उत्तम, म्हणजे सकाळपर्यंत सब्जा मस्त फुलतो. आणि मग दिवसातनं प्रत्येकाने निदान 1-2 ग्लास ते पाणी जरूर प्यायचंय. आपण जर ऑफिसला जात असू तर ते पाणी बॉटलमध्ये एका भरून ठेवा. म्हणजे तुमची रोजची पाण्याची बाटली वेगळी आणि ही बाटली वेगळी, ह्याच्यामध्ये जो सब्जा वगैरे आहे. किंवा आणखीन एक करू शकता, तुम्ही ऑफिसला जे काही पाणी नेताय ना, त्याच्यामध्ये सब्जाचं बी टाका 1 चमचा. त्याच्यामध्येच एखादी लिंबाची फोड टाकून ठेवा. त्याच्यामध्ये तुळशीचं पान आणि पुदिन्याचं पान टाका. थोडंसं ढवळा आणि ते पाणी मग दिवसभर प्यायचं. आता 1 बॉटल काय आपल्याला पुरत नाही, त्याच्यामध्ये परत पाणी आपण टाकतो. पण ते पुदिन्याची पानं किंवा तुळशीची पानं तशीच असतात. पण सब्जा आपला चांगला दिवसभर पोटात जातो, 1 चमचा पोटात गेला तरी शरीर खूप थंड राहतं. पण हे बदल केले पाहिजेत आणि थोडे कष्ट पण केले पाहिजेत त्यासाठी. तरच हा उन्हाळा एकदम सुसह्य होईल आणि आपलं आरोग्य छान राहील. त्याचबरोबर लिंबू पाणी पित जा, म्हणजे साखर वगैरे नका घालू, कारण मग परत साखरेचे काही फायदे नाहीयेत. एका ग्लासामध्ये लिंबू पिळायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि ते पाणी सुद्धा पिऊ शकताय. ताक प्यायचं साधं, नॉर्मल टेम्परेचरला असलं तरी चालेल, पण पातळ असं ताक प्यायचं. नारळ पाणी पिऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल नारळ पाणी खूप जास्त महाग झालं, आणि खरी गोष्ट आहे. आपण नारळ पाणी घ्यायला जातो, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 1 वाटी सुद्धा पाणी नसेल, पण शक्य असेल, कारण शरीरासाठी चांगलं असतं. आणि त्यातली मलई सुद्धा खाऊ शकतो, ती सुद्धा शरीराला खूप थंडावा देते. म्हणजे जास्तीत जास्त थंडावा देणारे पदार्थ आपण खायचे. आता